नमस्कार. अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन अशा पद्धतीने तयार करा. एका क्लिकमध्ये मासिक नियोजन तयार होईल. त्यासाठी तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा मी या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन क्लिक करा आणि माय गुरु नावाचं हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करत असताना अशा पद्धतीचे काही मेसेजेस आपल्याला येतील, ते ओके करा. ॲप्लिकेशन इन्स्टॉल व्हायला 1-2 मिनिटाचा वेळ लागेल. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर ओपन या बटनावरती क्लिक करा. ओपन असं म्हटल्यानंतर या ठिकाणी 1-2 मिनटं वेळ लागेल आणि अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. इथं ईमेल, फोन नंबर आणि युजर नेम विचारलेला आहे, तर तिथं फोन नंबर टाका आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारेल, तर पासवर्डसाठी तुम्हाला guru@123 परत एकदा रिपीट करतो आहे की पासवर्ड guru@123 G कॅपिटल OORU@123 असा पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी माय गुरु हे ॲप्लिकेशन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता 1ली ते 5वीचा संपूर्ण अभ्यासक्रम यामध्ये या ठिकाणी अपलोड केलेला आहे. विशेषतः मराठी, गणित, इंग्रजी आणि परिसर अभ्यास. यानंतर ओके केल्यानंतर बघा असा इंटरफेस आपल्यासमोर येईल. उजव्या कोपऱ्यामध्ये अधिक नावाचं चिन्ह दिसतं, त्याच्यावरती क्लिक करा. खाली पहा नियोजनाचे पर्याय म्हणलेले आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला मासिक नियोजनाचे नाव, त्यानंतर नियोजनाबद्दल थोडक्यात माहिती असं म्हणलेलं आहे, तर ती संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्या. अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन असं नाव टाका आणि नियोजनाबद्दल थोडक्यात माहिती असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी तिथं मराठी, गणित, परिसर अभ्यास आणि इंग्रजी अशा विषयांची नावं या ठिकाणी टाकायची आहेत. आणि नावं टाकून झाल्यानंतर बघा या ठिकाणी मी हे नाव टाईप करतो आहे. नाव टाकून झाल्यानंतर आपल्याला ज्या महिन्याचं मासिक नियोजन करायचं आहे तो महिना आणि वर्ष निवडायचा आहे. तर तो बघा इथं जुलै महिना आपल्याला दिसतो आहे, तर आपल्याला ऑगस्ट महिन्याचं आपण मासिक नियोजन करतो म्हणून ऑगस्ट आणि 2026 इथं आलेलंच आहे. यानंतर असा K12 IND कोड येईल, त्याच्यावरती क्लिक करा. हे 3 विषय दिसतील. त्यातला पहिला विषय आपल्या सभोवतालचे जग, याच्यासमोर जाऊन जर आपण क्लिक केलं तर आपल्याला संपूर्ण म्हणजे परिसर अभ्यास 1 इयत्ता 5वी त्यामध्ये जितके जितके घटक आहेत ते सगळे घटक येतील. महाराष्ट्र असं येईल. त्यानंतर ह्या इयत्ता येतील. बघा 5वीसाठी 3री, 4थी, 5वी 1ली, 2रीचा अभ्यासक्रम यामध्ये दिसत नाही. यानंतर बघा ऑगस्ट महिन्यामध्ये जे धडे आहेत ते धडे मी या ठिकाणी निवडेन आणि त्यांच्या अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी मी टिक करेन. अशा पद्धतीनं मी 5 नंबरचा धडा, 6 नंबरचा धडा आणि 7 नंबरचा धडा या ठिकाणी निवडतो आहे आणि त्याच्या जेवढ्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्या संपूर्ण अध्ययन निष्पत्ती टिक करतो आहे. आणि डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी पहा, डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला जे चिन्ह दिसतं त्या डाव्या कोपऱ्यामध्ये पुढील विषय असं म्हटलेलं आहे. त्या पुढील विषयावरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढचा विषयसुद्धा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर बघा पुढील विषय म्हटल्यानंतर आता मी गणित विषय निवडतो आहे. महाराष्ट्रावरती क्लिक करतो आहे. इयत्ता 5वीवरती क्लिक करतो आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जे जे धडे आहेत ते सर्व धडे या ठिकाणी मी निवडतो आहे आणि निवडून त्याच्या जेवढ्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्या संपूर्ण अध्ययन निष्पत्ती मी या ठिकाणी टिक करतो आहे. या संपूर्ण अध्ययन निष्पत्ती टिक करून झाल्यानंतर परत एकदा डाव्या कोपऱ्यामध्ये पुढील विषय असं म्हटलेलं आहे, त्यावरती जाऊन क्लिक करायचं आहे. निळं बटन लगेच क्लिक करायचं नाही, कारण आपल्याला संपूर्ण विषय निवडून त्या विषयाच्या ऑगस्ट महिन्याच्या संपूर्ण अध्ययन निष्पत्ती क्लिक करायच्या आहेत. एकही अध्ययन निष्पत्ती क्लिक न करता पुढं जायचं नाही. अशा पद्धतीनं मी गणित विषयाच्या संपूर्ण अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी क्लिक केल्या. त्यानंतर पुढील विषय मराठी, महाराष्ट्र अभ्यासक्रम यावरती मी क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर परत मी 5वी निवडलेली आहे. 5वीचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्यासमोर येतो आहे. लक्षात ठेवा की यामध्ये 1ली, 2री, 3री, 4थी ज्या वर्गाचे अभ्यासक्रम बदललेले आहेत त्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसारच या ठिकाणी हे ॲप्लिकेशन अपडेट झालेलं आहे. तर मी मराठी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती
मराठी विषयाचे ऑगस्ट महिन्यातले धडे आणि त्याच्या अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी निवडतो आहे. आता तिन्ही विषय माझे निवडून झालेले आहेत. निवडून झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये जे निळं बटन मला दिसतं त्यावरती जाऊन मी क्लिक करतो आहे. ते पहा, मी तर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तपासून पहा, म्हणजे एखादी अध्ययन निष्पत्ती राहिली असेल किंवा काढून टाकायची असेल तर ती तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता. आणि परत खाली आपल्या कोपऱ्यामध्ये निळ्या कोपऱ्यात आपल्याला जे बटन दिसतं त्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला ते पुढच्या पेजवरती घेऊन जाईल. तत्पूर्वी बघा, इथं आपल्याला एक ऐच्छिक ॲड दिलेला आहे. त्यामध्ये आपण कन्सेप्ट मॅप असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं एखादा फोटोसुद्धा आपण अपलोड करू शकतो. म्हणजे आपली जी PDF तयार होणार आहे आणि ती विद्यार्थ्यांना आपण जेव्हा शेअर करणार आहे तेव्हा तिथं वरती एक कवर पेज, थोडक्यात मुखपृष्ठ म्हणून आपल्याला या ठिकाणी ते येईल. हे अपलोड करायलाच पाहिजे असं काही नाही, सक्ती नाही किंवा कंपल्शन नाही. बघा, मी इथं फोटोसुद्धा अपलोड केलेला आहे आणि खाली निळं बटन आहे, त्या निळ्या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढचा इंटरफेस इथं ओपन होईल. ओपन झाल्यानंतर बघा, इथं अध्ययन टप्पे निवडा असं म्हटलेलं आहे. नेहमीप्रमाणे संपूर्ण अध्ययन टप्पे आपल्याला निवडायचे आहेत. अर्थात जे गोल दिसतात ते संपूर्ण गोल आपल्याला टिक करून घ्यायचे आहेत. इथं आपल्याला एकही गोल टिक न करता पुढं जायचं नाही. अन्यथा आपली PDF तयार होत असताना त्यामधले काही कॉलम आपल्याला रिकामे दिसतील. त्यामुळं जेवढे गोल आपल्याला दिसतात ते सगळे गोल या ठिकाणी आपल्याला गोल करून घ्यायचे आहेत. पहा, मी पटपट सगळे गोल या ठिकाणी क्लिक करतो आहे. सर्व विषयांचे अध्ययन टप्पे मी या ठिकाणी इथं निवडतो आहे. आणि हे संपूर्ण अध्ययन टप्पे निवडल्यानंतर सर्वात खाली परत निळं बटन दिसेल, त्यावरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथं जाऊन क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागेल आणि आपण पुढच्या पेजवर जाऊ. परत इथं आपल्याला WG, SG आणि IPT नेहमीप्रमाणे त्याच्यासमोर परत आपल्याला 3 गोल दिसतील. जेवढे गोल आहेत ते सर्व गोल आपल्याला निळे करून घ्यायचे आहेत. इथंसुद्धा आपल्याला एकही गोल रिकामा ठेवायचा नाही. संपूर्ण गोल आपल्याला या ठिकाणी हे रंगवून घ्यायचे आहेत, ते निळे करून घ्यायचे आहेत. आणि सर्वात शेवटी परत आपल्याला या ठिकाणी निळं बटन दिसेल. बघा, यामध्ये एखादा गोल किंवा एखाद्या गोल जर राहिला तर खाली निळं बटनच दिसत नाही. तुम्हाला सर्वात शेवटी मी या ठिकाणी दाखवतो आहे. बघा, मी सगळे गोल पटपट या ठिकाणी निळे करून घेतो आहे. आणि बघा, यातले काही गोल काढले तर बघा खाली निळं बटन दिसत नाही. मी परत ते निळे करून घेतो. परत मला या ठिकाणी खाली निळं बटन दिसेल. बघा, मी तर टिक केल्यानंतर खाली निळं बटन ॲक्टिव्ह झालेलं आहे. बघा, मी काढून टाकले की परत ते निघून जातं. तर अशा पद्धतीनं सगळे गोल निळे करून घ्या. खाली निळं बटन ॲक्टिव्ह होईल, त्याच्यावरती जाऊन क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ते आपल्याला पुढच्या पेजवरती घेऊन जाईल. आता इथं आपल्याला प्रत्येक अध्ययन टप्प्यासाठी संसाधनं जोडायची आहेत. म्हणजे परत एकदा आपल्याला जे बाण दिसतात त्याच्यावरती जायचं आहे, ते सगळे ओपन करायचे आहेत आणि ते सगळे टिक करून घ्यायचे आहेत, ते सगळे हिरवे करून घ्यायचे आहेत. इथंही आपल्याला पटपट सगळे टिक करून घ्यायचे आहेत. हे करत असताना एकही टिक करायचा सोडायचा नाही, अन्यथा PDF तयार होत असताना काही कॉलम आपल्याला रिकामे दिसतात. PDF आपली तयार होते पण ते कॉलम आपल्याला रिकामे दिसतात. त्यामुळं संपूर्ण टिक या ठिकाणी करून घ्यायचे आहेत. थोडं शिस्तात करा, या गोष्टीला वेळ लागू शकतो, पण एकही टिक न करता आपल्याला पुढं जायचं नाही. आणि सर्वात शेवटी परत उजव्या कोपऱ्यामध्ये निळं बटन आहे, त्याच्यावरती जाऊन क्लिक केल्यानंतर काय होतं पहा, या ठिकाणी मी संपूर्ण सगळी संसाधनं या ठिकाणी क्लिक केलेली आहेत आणि उजव्या कोपऱ्यातलं निळं बटन मी आता क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर हे आपलं फायनल प्रोडक्ट तयार झालेलं आहे. नेहमीप्रमाणे अध्ययन टप्पे सारांश या ठिकाणी तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, आपण ज्या ज्या अध्ययन निष्पत्ती निवडलेल्या होत्या, जे जे विषय निवडलेले होते, जे जे घटक निवडलेले होते आणि ती किती निवडलेले होते ते संपूर्ण सारांश आपल्याला इथं दिसतो. आणि परत एकदा सर्वात शेवटी उजव्या कोपऱ्यातली निश्चिती करायच्यावरती क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी आपण जी जी संसाधनं निवडलेली आहेत तिथं क्लिक केलं तर अशा पद्धतीचं हिरव्या रंगाचं प्ले बटन आपल्याला दिसेल. त्यावरती जाऊन जर आपण प्ले केलं तर विद्यार्थ्यांच्यासाठी अशा पद्धतीची कृतीपत्रिकासुद्धा या ठिकाणी ओपन होते. ती तुम्ही डाउनलोडसुद्धा या ठिकाणी करू शकता. इतक्या सुंदर अशा पद्धतीचं या अध्ययन निष्पत्ती आणि हे ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. तर या ठिकाणी सर्वात शेवटी उजव्या कोपऱ्यामध्ये निळं बटन दिसतं, निश्चित करा, त्याच्यावरती जाऊन क्लिक करा. क्लिक केल्यानंतर
पहा डाउनलोडसाठी आपल्याला ते विचारलं जाईल. बघा तिथं बाण दाखवलेलं आहे, हाताचं चिन्ह दाखवलेलं आहे, तिथं जाऊन डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर आपण निवडलेले विषय आणि त्याच्या संपूर्ण अध्ययन निष्पत्ती ऑगस्ट महिन्यातल्या ह्याची एक सुंदर अशी PDF आपल्याला तयार झालेली दिसेल. ही PDF अशा पद्धतीनं तयार झालेली असेल. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि मंडळी, थोडंसं व्हिडिओ पॉज करून चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.